भाग्यलक्ष्मी। पण तुला मी एका आनंदाची बातमी सांगणार आहे। आनंदाची बातमी? तुला दिवस गेलेत, तू आई होणार आहेस। काय म्हणाल मी? विशेष म्हणजे तुला गोळ्या लागल्या, चाकूचे वार झाले, तरी तुझ्या गर्भाशयाला अजिबात इजा झाली नाही। लवकरात लवकर घरी जायला हवं। सूर्या, तू प्रतापचा खून केलायस हे खरं आहे का? मी प्रतापचा खून करणं शक्य आहे का? तू प्रतापचा खून केलायस अशी जंत्रेकडे तक्रार केली होती। तुम्ही एक काम कर, जंत्रेला फोन लावा। जंत्रे स्वतःच आता जेलमध्ये आहे। ठीक आहे, एक काम करतो, मीच फोन लावतो। हॅलो, हा जंत्रे, काय मग कसं वाटतंय? तू माझी चौकशी करू नकोस, कामाचं बोल। संजयला जरा तुमच्याशी बोलायचं। जंत्रे, संजय मोहिते बोलतोय। हा बोल। तुमच्याकडे सूर्याने प्रतापचा खून केल्याची तक्रार नोंदवली आहे। हे सगळं मिटवण्याची किंमत बोला। 25 लाख मिळतील पैसे तुम्हाला। काय? म्हणजे अशी कुठली तक्रार आमच्याकडे आली नव्हती। ठीक आहे, ठेवतो। सूर्या, भाऊ काका, तुम्ही हे सगळं का करताय हे मला कळलंय। संजय, माझं चित्राशी लग्न होऊ नये म्हणून तुम्ही हे सगळं करताय। अरे प्लीज, काशीचं आता माझ्या आयुष्यात काही स्थान उरलेलं नाहीये। मी चित्राशीच लग्न करणार आहे। संजय, असा प्रयत्न पुन्हा कधी करू नका। आपल्या बरोबर शादी करायला तयार आहे, जिंदगी सुधरून जाईल। टोपी खरंच? शादी तेरे से? बबली, माझ्याशी पंगा घेतेस काय? या बाबूरावला हात लावलायस। आपल्याला आत्ताच्या आता माझे पैसे पाहिजेत। अरे 25,000 केले आपल्याला लग्न करायला सांगतोस का हंगार? सगळ्या जुन्या गोष्टी विसरायच्या आहेत। मी चित्राबरोबर लग्न करायला तयार आहे। चला मग लग्नाची तयारी सुरू करूया, नाही का? पण लग्न अगदी व्यवस्थित झालं पाहिजे। म्हणजे तुमच्या मुलाचं जरी ते दुसरं लग्न असेल तरी माझ्या भाचीचं पहिलं लग्न आहे, तेव्हा तिची सगळी हौस मौज झाली पाहिजे आणि मला वरमाईचा मान मिळाला पाहिजे। ते सगळं होईल हो, तुम्ही काळजी करू नका। हो, बरं झालं तुम्ही आलात। बरं, हातातली सगळी कामं बाजूला ठेवा तर लग्नाची तयारीला लागा। गुन्हेगाराला जेलमध्ये मोबाईल वापरायला सर्रास बंदी आहे। तुमच्याकडे कसा काय मोबाईल? इन्स्पेक्टर जंत्रे, मी वट आहे आपली, वर्दी असली तरी आणि नसली तरी। या सीबीआय वाल्यांनी आपल्याला इथे मुंबईला आणला ना, सेटिंग लावायला जरा वेळ लागला। कळली तुमची वट। कळेल कळेल, आपला खबरी आला ना का मग कळेल। त्या कामिनी वहिनी संजयला भडकवण्यात यशस्वी झाले असं दिसतंय। देव जाणे त्यांनी काय सांगितलंय संजयला काशी विरुद्ध, पण हा पोरगा तिला संपूर्णपणे विसरायला तयार झालाय। उलट वर तोंड करून मला सांगतोय की ठरल्याप्रमाणे एका आठवड्यानंतर मी चित्राशी लग्न करणार आहे। मूर्ख, काशीला शोधायला। पण ती सापडेपर्यंत संजयचं लगीन थांबवायला हवं। गुदात्या, मार्ग सापडला, सापडला मार्ग। आपण हे लग्न थांबवू शकतो। मला ताबडतोब मुंबईला जायला हवं। मुंबईला कधी सुटका होणार आपली? टोपी काय कळतच नाही। टोपी, तू परत आलीस? लवकरच तुझी तुरुंगातून सुटका होणार आहे। भाऊ नावाचा माणूस तुला सोडवायसाठी येईल, त्याला नाही म्हणू नगस। तो जे म्हणल ते कर। आली आली भाग्यलक्ष्मी।